या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं 20 उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली। अनुभवी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या सोबतीला नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। प्रभागातील सामाजिक घटकांचा अंदाज घेत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला आहे। 20 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये 6 उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत। माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, माजी महापौर आरिफ शेख यांची मुलगी सबा परवीन शेख, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांची मुलगी प्रतीक्षा निकाळजे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, फिरदौस पटेल, नसीम खलिफा, रियाज हुंडेकरी यांना पहिल्या यादीमध्ये संधी मिळाली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत। सोलापुरात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिली यादी जाहीर केली। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत। पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। यामध्ये माजी नगरसेविका सुनीता रोटे यांना पुन्हा संधी देण्यात आली। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून राकेश मनोहर सोनी यांना उमेदवारी देण्यात आली। प्रभाग क्रमांक 8 मधून मोहम्मद नकीब हासिफ कुरेशी, प्रभाग क्रमांक 17 मधून बिस्मिल्ला शिकलगर, प्रभाग क्रमांक 23 मधून सुनीता रोटे, प्रभाग क्रमांक 26 मधून नागिणी इरक शेट्टी, तर प्रभाग क्रमांक 18 मधून अंबादास सोमण्णा नडगिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचे प्रभाग क्रमांक 22 मधील निष्ठावान कार्यकर्ते शीतल गायकवाड हे पक्षाच्या उमेदवारीबाबत नाराज झाले आहेत। तिकीट न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला। नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। शीतल गायकवाड यांनी सांगितलं की सन 2007 पासून आम्ही प्रभागात भाजप वाढवण्यासाठी सातत्यानं काम केलं। ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्यास तो निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल। त्यामुळं पक्षानं निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर पक्षाची आढावा बैठक घेण्यासाठी सोलापुरात आले असता बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते। यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण, बसवराज बगले, चित्रा कदम, आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सुहास कदम, अजित बनसोडे आदींची उपस्थिती होती। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेविका परवीन इनामदार आदी पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत असूनही अंतिम यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे संबंधित मतदारांचा घटनात्मक मतदानाचा हक्क बाधित होत असल्याचा आरोप भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्याकडून करण्यात आला। अंतिम मतदार यादीतील नावे पूर्ववत न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिला। श्री धर्मशास्ता अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मुळेगाव रोड परिसरातील अय्यप्पा स्वामी मंदिरात महापडी पूजा मुख्य विश्वस्त डी रामरेड्डी यांच्या हस्ते करण्यात आली। या पूजेचं पौरोहित्य प्रमुख पुरोहित
आनंद गुर्रम पंतुलू यांनी केलं. महापडी पूजेसाठी मंदिर फुलांनी सजवलेलं होतं. फळं आणि फुलं तसंच दिवे यांची सजावट राजू गोरंट्याल स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. श्री अय्यप्पा स्वामी मंदिर, सवितानगर, मुळेगाव रोड इथं सकाळी 6 वाजल्यापासून पूजांना प्रारंभ झाला. प्रथम महागणपती होम, नंतर सकाळी 8 वाजता श्री अय्यप्पा स्वामी मूळ मूर्तीस अष्टाभिषेकम आणि अलंकार, महाआरती, तीर्थप्रसाद आदी पूजा पार पडल्या. सायंकाळी 5 वाजता अय्यप्पा स्वामी उत्सव मूर्ती, पंचामृत अभिषेक, अलंकार, महापडी पूजा, पालखी सेवा, झुला उत्सव, पुष्पाभिषेक, नक्षत्र आरती, त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.